श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा. चला मैत्रिणींनो, मी आज नाही का गुरुपौर्णिमा असल्यामुळे सोळस पूजा करायला पहा मैत्रिणींनो. मी दिवे लावायले 16 आरत्या. म्हणलं तुम्हाला बोलत बोलत पूजा करावं, म्हणजे दिवे लावा. दिवे भरून ठेवले वाती, पण म्हणलं दिवे लावत लावत तुम्हाला बोलावं मी, आणि थोडंसं गुरुपौर्णिमेबद्दल बोलावं. कसे सगळे चांगले आहेत ना? चांगलेच असायला पाहिजे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना मैत्रिणींनो. चला मैत्रिणी, आपल्या आयुष्यातले आपले पहिले गुरु कोण आहेत माहिती का मैत्रिणी? तुम्हाला माहिती असणार की म्हणा, पण तरी एकदा सांगते मी. आपल्या जीवनातले खरे गुरु पहिले आपले आई वडील असतात. कारण की त्यानं जन्मल्यापासून तर त्याच्या अख्ख्या आयुष्याची काळजी घेणारे आपले पहिले गुरु आपले आई वडील. आणि थोडे मोठे झालोत आपण की आपले दुसरे गुरु आपले शिक्षक. बरोबर आहे का नाही? दुसरे गुरु शिक्षक असतात ना आपले. आणि पुन्हा अजून शिक्षण हे झालं आपलं, मोठे झालो आपण, की आपले पुन्हा तिसरे गुरु असतात आपले कान फुकलेले गुरु. ते आपल्याला मोक्ष मार्गाने नेण्याचे धडा देतात आपल्याला. आई वडील जीवन जगायचं शिकवतात, बोटाला धरून चालायला शिकवतात, दुनियादारी कशी ते शिकवतात. आणि शिक्षक ज्ञान प्राप्त करतात आपल्याला. शिक्षक ज्ञान प्राप्त करतात आणि आपले कान फुकलेले गुरु मोक्ष मार्गाचा मार्ग दाखवतात. मोक्षाला जाणारा मार्ग शिक्षक दाखवतात. बरोबर आहे का नाही मैत्रिणींनो? दत्तात्रय महाराजाला पाहणं 24 गुरु होते. एक नाही, दोन नाही, 24 गुरु. त्याने प्रत्येकापासून काहीतरी घेतलं. मधमाशीपासून सुद्धा त्याने घेतला गुण दत्तगुरूंना. सापापासून घेतला. जमिनीवर राहून कसं त्याचे हे करायचं, फरफटायचं, ते दत्तगुरूपासून घ्यावं. आणि माझे गुरु कोण आहेत माहिती का तुम्हाला? दत्त मार्गातलेच आहेत माझे गुरु. पण दत्त मार्गातलेच आहेत मैत्रिणी माझे गुरु. तुम्हाला म्हणलं थोडंसं बोलावं बी, आणि थोडा छोटा ब्लॉक टाकावं. एक माझा ब्लॉक होते छोटासा, आणि दिवे लावून होतात माझे, म्हणून म्हणलं तुम्हाला बोलावं. पहिले बोलत बोलत दिवे लावून घ्यावं. मैत्रिणी, तुम्ही गुरु केले असताना कान फुकले गुरु, हे गुरु नाही बरं का. आपले शिक्षणाचे गुरु तर प्रत्येकालाच असतात ना, पण आपले कान फुकले त्या गुरुने मी गुरु केलेत मैत्रिणींनो. माझे दत्त मार्गातले गुरु येत, माझे गुरु दत्त मार्गातले पहा मैत्रिणींनो. मी तेल भरलं पाहता सगळे आहे ना, आरत्या आहे ना. आता आरत्या लावते मी दत्तात्रय महाराजाची. मी नाही का दर महिन्या मैत्रिणींनो 16 पूजा करत असते. महिन्याला इतके दिवे लावते. जे दत्त मार्गात त्याला माहिती आहे 16 पूजा काय असते ते. दत्त मार्गी असतात ना, ते त्यांना माहित असते. जे गुरु दत्तात ते दत्त मार्गातले ते त्याला माहित असते. आणि माझे गुरु दत्त मार्गातलेच आहेत पहा मैत्रिणींनो. माझं किचन खूप लहान आहे, त्याच्यामध्ये बसण्याची अडचण आली मैत्रिणींनो. 1.5 फरशीचे पहा. तेवढ्या किचनसाठीच घर मालकानं 500 रुपये घेतले, तर 1.5 फरशीलाच. मी म्हणलं मला थोडंसं किचन द्या, त्यानं मला तेवढंसं दिलं. मधात पार्टिशन केलं, त्याचेच 500 रुपये द्या म्हणले. काय करणार, द्यावं लागणार. दिवे लावायला मैत्रिणींनो, तुम्ही करता का नाही अशी कोणी 16 पूजा? दत्त मार्गातले असते ते करत असतात. जे दत्त मार्गातले आहेत का ते करतात पहा मैत्रिणींनो. मी दर महिन्याला करत असते. काळजी घ्या मैत्रिणींनो. पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं? तुमची काळजी घ्या.
घरच्यांची काळजी घ्या, लेकरा बाळाची घ्या, ज्याच्या घरात आई वडील येतं त्यानं घ्या, म्हातारी माणसं येतं त्याची काळजी घ्या. सगळ्यात जास्त प्राधान्य म्हाताऱ्या माणसं द्या. तुम्ही जेवढं म्हाताऱ्या माणसाचं करता का तेवढं तुमचं चांगलं होणार हे निश्चित आहे. म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद कधीच खोटा होत नसते मैत्रिणी, कधीच त्याचं नाही का आशीर्वाद असा व्यर्थ जात नाही. कधी आई वडिलाचं करा, सासू सासऱ्याची सेवा करा, आई वडिलाची करा. त्याच्याएवढं दैवतच कोणतं नाही. कोणत्या देवाला जाण्याचीच गरज नाही खरं तर. ज्यानं आई वडिलाची सेवा केली का त्याला कुठल्याच देवाची गरज नाही मैत्रिणी. बरोबर आहे का नाही? कोणाला माझे विचार पटतात, कोणाला नाही पटणार, पण करायला पाहिजे. त्याच्याएवढं दैवत कोणतंच नाही बघा जगामध्ये. आपण हे करतो ते मनाला समाधान जेवढं पुरतं तेवढं, पण आत्म्याचं समाधान करायचं असलं तर आई वडिलाची सेवा, आत्म्याचं समाधान करायचं मैत्रिणींना. काय होत नाही आई वडिलाचे कष्ट थोडेसे केले तर. मी दिवे मैत्रिणी आता वर ठेवते, वर ठेवायला मी दिवे. हे पहा माझे दिवे, तुम्हाला कॅमेरा जवळ दाखवते, तुम्हाला दाखवते दिवे माझे. हे पहा मैत्रिणी दिवे. आता मी नाही का वर दिवे ठेवते, वर दिवे ठेवते मैत्रिणी. नंतर तुम्हाला हे करते मी. मोबाईल खाली ठेवते आणि तुम्ही पहा म्हणून दिवे ठेवत राहते. दिसत का मैत्रिणी तुम्हाला दिवे माझे? ही मी अशी दिवे लावत असते दर पौर्णिमेला. आणि आज गुरुपौर्णिमा मैत्रिणी. तुम्हाला वर एकदा ठेवून सगळे दिवे तुम्हाला दाखवते मी पूर्ण. आपण दाखवण्यासाठी नाही करत मैत्रिणी, मात्र ब्लॉक म्हणलं होतंय, दोन्ही होतंय, दोन्ही करत करत हे करा. आणि कधी बी नाही का चांगलं काम करताना दाखवू जाऊ ना म्हणतात मात्र नाही का. म्हणलं ज्याला माहित नाही ते पूजा करतात ना अशी, म्हणून म्हणलं मैत्रिणी दाखवा तुम्हाला. तुम्हाला त्या पूजा दाखवते सगळी पूर्ण. आले ठेवणं होत आलेत मैत्रिणी, झाले तर दोनच राहील दिवे. तुम्ही पहा म्हणा. तुम्हाला आता वर मोबाईल घेऊन दाखवते मी. दिसले का मैत्रिणी? कशी वाटली मैत्रिणी माझी पूजा? हे पहा. दर महिन्याला मैत्रिणी मी अशी पूजा करत असते, दर पौर्णिमेला. आज तर गुरुपौर्णिमाच आहे म्हणा. आणि खाली पण देव येतं मैत्रिणी. हे खाली देव करे लाईट शॉर्ट झाला त्याच्यातला. कशी वाटायली कमेंटमध्ये कळवा. आणि कोण कोण करते दत्तगुरूची पौर्णिमा पूजा ते पण मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. गुरुच्या दर्शनाला जा. जवळ गुरु आहेत का लांब गुरु आहेत तुमचे ते सांगा. आणि हे माझं गुरुचरित्र मैत्रिणी. गुरुचरित्राचं पारायण करत असते ना, हे ग्रंथ आहे माझा. कशी वाटेल मैत्रिणी माझी पूजा? कशी वाटेल ते मला कमेंटमध्ये कळवा बरं का. तुमच्या कमेंटची वाट पाहते मी. नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा मैत्रिणी. आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. गुरुच्या दर्शनाला जा. जे गुरु लांब आहेत का जवळ येते ते कळवा कमेंटमध्ये. आणि नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि माझी दत्तगुरूची पूजा कशी वाटली ते सांगा. चला मैत्रिणी, काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या, घरची काळजी घ्या, सासू-सासऱ्याची काळजी घ्या, तसंच तुमच्या आई वडिलाची पण काळजी घ्या. तब्येतीला सांभाळा. पाण्यापासून सावध राहा.
पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. धन्यवाद मैत्रिणींनो, ठेवते आता.